हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 41. परमात्मा योग्य वेळी दर्शन देतो. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अफलातून नगरीमध्ये एक सत्प्रवृत्त राजा होता. साधकांना ध्यान समाधी आदी योग साधना एकांतवासात करायला मिळावी म्हणून त्याला समुद्रात एक ध्यान मंदिर बांधायचे होते. लगेचच ध्यान मंदिर बांधायला सुरुवात झाली. परंतु किनाऱ्यावरून नावेने बांधकामाचे साहित्य समुद्रात नेऊन बांधकाम करणे काही केल्या जमत नव्हते. कारण समुद्राच्या पाण्यात मंदिराचा पाया घालणे अशक्य होऊ लागले. बांधकाम करणारे तंत्रज्ञ हतबल झाले. त्यावेळी आत्तासारखं विज्ञान प्रगत झालेले नव्हते. जेवढे सामान टाकावे तेवढे सर्व समुद्रार्पणमस्तू व्हायचे. अनेकांनी अनेक उपाय करून पाहिले, तरीही मंदिराचा पाया काही घालता येत नव्हता. या अपयशामुळे राजा बेचैन झाला. वैतागून एक दिवस राजा एकटाच मनःशांतीसाठी वेश पालटून नगरात फेरफटका मारायला निघाला. मनात परमात्म्याचा जप करत होता. काहीतरी मार्ग दाखवा असे योगेश्वराला विनवीत होता. भरपूर फिरणं झालं. राजाला तहानभूक लागली. रस्त्याने जात असताना एका झोपडीमधून खिचडीचा वास दरवळत राजाच्या नाकात शिरला. राजाचा जठराग्नी प्रज्वलित झाला. न राहवून राजाने झोपडीचा दरवाजा ठोठावला. एका आजीबाईंनी दरवाजा उघडला. राजा विनम्रपणे प्रणाम करत म्हणाला, आजीबाई, मला फार भूक लागली आहे. मी द्रव्य देईन. माझी क्षुधा शांत करणार का? आजीबाई म्हणाली, बाळ, आत ये. द्रव्याचे राहू दे. गरम गरम खिचडी खाऊन घे. राजा हातपाय धुवून पाटावर बसला. आजीबाईंनी ताटात गरम गरम खिचडी वाढली. खिचडीच्या मधोमध साजूक तूप वाढले. राजाला भूक अनावर झाली होती. राजा जेवायला उतावीळ झाला होता. तूप खिचडीत कालवण्यासाठी राजाने पटकन खिचडीच्या मधोमध हात घातला. गरम खिचडीने राजाची बोटं भाजली. राजाने चटकन बोटं तोंडात घातली. ती बोटं तोंडातून बाहेर काढून त्यावर तो फुंकर घालू लागला. हे सर्व पाहून आजीबाई म्हणाली, अरे, तू तर आपल्या राजासारखाच मूर्ख आणि उतावळा आहेस. समुद्रात मंदिर बांधायचं तर किनाऱ्यापासून रस्ता बांधत जायचं, त्यापुढे मंदिर बांधायचं. मंदिर बांधून झालं की मग तो रस्ता नष्ट करायचा, म्हणजे झालं समुद्रात मंदिर. खिचडी कडेकडेने खावी म्हणजे चटका बसत नाही. योगेश्वर कधी कोणाच्या माध्यमातून दर्शन आणि आशीर्वाद देईल ते काही सांगता येत नाही. हरि ओम.